नमस्कार मित्रांनो, एका आईने आपल्या पहिल्या मुलीचे लग्न एका गरीब मुलासोबत केले तर दुसऱ्या मुलीचे लग्न एका श्रीमंत मुलासोबत लावून दिले. पण शेवटी असे काय घडले की गरीब मुलगा राजा बनला आणि श्रीमंत मुलगा गरीब झाला. ही रोचक कथा पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा. हरिपूर नावाच्या एका गावात एक अनाथ मुलगी राहत होती. तिचे नाव होते सोनाली. ती आपल्या सावत्र आई कमला आणि वडील गजानन यांच्या सोबत राहत होती. गजानन खूपच गरीब होता. 2 वेळच्या जेवणाचीही व्यवस्था त्याला फार कष्टाने करता येत होती. एके दिवशी गजानन शेतात कामाला गेले असताना, "अगं सोनाली, किती वेळ झाली भांडी घासत आहेस? अजूनही काम पूर्ण झाले नाही का? आळशी मुलीसारखी दिवसभर बसून राहतेस, काही काम करत नाहीस." हे ऐकून सोनाली घाबरली आणि घाबरतच म्हणाली, "हो आई, भांडी धुवून झाली आहेत. आता फक्त थोडं झाडलोट करायचं बाकी आहे. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काम पूर्ण करते." हे ऐकताच कमला खूप रागावली आणि संतापाने म्हणाली, "अगं अशुभ मुली, लवकर सगळं काम उरक. जन्माला येतानाच आईला गमावलीस, आता मला पण संपवशील काय?" तेवढ्यात कमलेची सख्खी मुलगी तिथे आली. तिचे नाव होते किरण. ती आपल्या आईला म्हणाली, "आई, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. या आळशीने अजून जेवण बनवलं नाही का?" आपल्या मुलीचं बोलणं ऐकून कमलाने लगेच सोनालीला रागाने सांगितले, "अगं सोनाली, माझ्या लाडक्या मुलीला भूक लागली आहे, लगेच 2 पोळ्या करून दे. बाकीचं काम नंतर कर, नाहीतर माझी मुलगी रागावेल." "हो आई, मी लगेच जेवण तयार करते." असं म्हणत सोनाली स्वयंपाकाला लागली. थोड्याच वेळात सोनालीने जेवण तयार करून कमला समोर आणलं. कमलेच्या सख्ख्या मुलीचं नाव किरण होतं. ती आपल्या आईसारखीच खूप अहंकारी आणि हट्टी होती. ती नेहमीच सोनालीवर धाक दाखवत असे आणि तिच्यावर हुकूम चालवत असे. सोनाली जेवण बनवून घेऊन आली. "किरण ताई, हे जेवण जेवून घे, मी आत्ताच ताजं बनवलं आहे." तेवढ्यात किरण जेवायला लागली, पण थोडं मीठ जास्त झाल्यामुळे ती लगेच म्हणाली, "अगं आई, या सोनालीने तर भाजीमध्ये खूपच जास्त मीठ टाकलं आहे. हे सगळं जेवण खराब झालंय. मला नाही खायचं हे असलं वाईट जेवण." हे ऐकताच कमला संतापाने भरून गेली. तिने ताटातील जेवण उचलून चाखलं आणि मोठ्या आवाजात सोनालीला ओरडू लागली, "अगं सोनाली, तुला जेवण बनवायलाही येत नाही का? एवढं मीठ कोण टाकतं भाजीमध्ये? मला तर वाटतं तू मुद्दामच इतकं मीठ टाकलं आहेस, म्हणजे माझ्या मुलीला जेवण आवडू नये. तुझ्यामुळे माझ्या मुलीचा सगळा मूड खराब झाला आहे." "नाही आई, मी असं कधीच करणार नाही. कदाचित चुकून मीठ जास्त पडलं असेल." "हो का? मग आज संध्याकाळी तुला जेवण मिळणार नाही. तू माझ्या मुलीसाठी असं जेवण बनवलंस. बिचारीला किती त्रास झाला. ती सकाळपासून उपाशी होती आणि तू अजूनही नीट जेवण बनवू शकली नाहीस." बिचारी सोनाली शांतपणे हे सगळं ऐकत होती. कमलेचे असे कठोर शब्द ऐकून ती काहीच बोलू शकत नव्हती. "सोनाली, आता जंगलात जाऊन लाकूड घेऊन ये, त्यानंतरच तुला जेवण मिळेल. घरात जाळण्यासाठी लाकूडही उरलेलं नाही. चल लवकर जा आणि लाकूड घेऊन ये." सोनाली लाकूड आणण्यासाठी जंगलाकडे निघाली. ती एका झाडाखाली उभी राहून विचार करू लागली. मनातून खूप दुःखी होऊन ती देवाला म्हणाली, "हे देवा, माझ्या जन्मताच माझी आई माझ्यापासून दूर गेली आणि आता मला अशा अवस्थेत सोडून दिलं आहेस. माझी सावत्र आई माझ्यावर प्रेम करत नाही, उलट खूप काम करून घेते. खायला सुद्धा चांगलं अन्न देत नाही, फक्त उरलेलं सुरलेलं देते." हे बोलताना सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. थोड्या वेळाने सोनाली काही सुके लाकूड उचलून घराकडे निघाली आणि थोड्याच वेळात ती घरी पोहोचली. "आई, ही बघ, जंगलातून सुके लाकूड आणले आहेत. आता मी घरातील उरलेलं काम करून घेते, त्यानंतर जेवेन. मला खूप भूक लागली आहे." कमलाने पुन्हा तिला काम दिलं. कोणतीही सहानुभूती न दाखवता ती म्हणाली,
अगं सोनाली, बाकीचं काम नंतर कर, आधी चांगलं जेवण बनवून ठेव. यावेळी लक्षात ठेव, जेवणात कुठलीही चूक होऊ नये. हो आई, तुम्ही काळजी करू नका, यावेळी काही चूक होणार नाही. मी नीट जेवण बनवते. त्यानंतर सोनाली स्वयंपाक करायला लागली. थोड्या वेळाने ती जेवण घेऊन आली आणि कमला व किरण समोर ठेवले. त्या दोघी जेवायला लागल्या. जेवण झाल्यानंतर किरण आपल्या आईला म्हणाली, आई, माझं पोट अजून भरलं नाही, अजून 2 पोळ्या मागव ना. अगं सोनाली, माझ्या मुलीसाठी अजून 2 पोळ्या घेऊन ये, तिचं पोट अजून भरलं नाही. आई, फक्त 2च पोळ्या उरल्या आहेत. मी आज सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. मला खूप भूक लागली आहे. जर त्या 2 पोळ्या तुम्हाला दिल्या तर माझ्यासाठी काहीच उरणार नाही. मग मी काय खाणार? अगं सोनाली, आता तू खूप बोलायला लागली आहेस. तुझ्यासाठी तुटपुंज तुकडे उरतील, ते खा. आधी माझ्या मुलीसाठी त्या 2 पोळ्या घेऊन ये. सोनाली शांतपणे पोळ्या आणि भाजी आणून कमला समोर ठेवते आणि नंतर गप्पच परत स्वयंपाकघरात जाते. स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या तुटक्या फुटक्या उरलेल्या पोळ्या ती एका ताटात गोळा करते आणि जशी ती त्या खायला बसते तेवढ्यात दारात एक साधू महाराज येतात आणि म्हणतात, अगं लेकी, मला काहीतरी खायला दे. मी 2 दिवसांपासून काहीच खाल्लेलं नाही. आज जर मला अन्न मिळालं नाही तर उपासमारीने माझे प्राण जातील. हे ऐकताच कमला सोनालीला म्हणाली, अगं सोनाली, जरा बाहेर जाऊन बघ कोण आलंय. कुठून कुठून भिकारी येतात, माहित नाही. काही काम धंदा करत नाहीत आणि उगाच मागायला येतात. कमावू शकत नाहीत तर जगतातच कशाला. मरून का जात नाहीत असे भिकारी. जा, त्या भिकाऱ्याला हाकलून लाव लवकर. सोनाली बाहेर येऊन बघते तर तिला एक वृद्ध बाबा दिसतात. त्या वृद्ध बाबांना पाहून सोनालीचं मन खूप व्यथित होतं. बाबा, थांबा जरा, मी तुमच्यासाठी लगेच काहीतरी खायला घेऊन येते. तुम्ही खूप अशक्त दिसत आहात. वाटतंय तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लेलं नाही. तुम्ही इथेच थांबा, मी लगेच येते. असं म्हणत सोनाली आत धावली आणि आपल्या वाट्याच्या उरलेल्या पोळ्या घेऊन आली व त्या बाबांना दिल्या. तेवढ्यात कमलाही बाहेर आली आणि रागाने म्हणाली, अगं सोनाली, मी तुला सांगितलं होतं ना त्या भिकाऱ्याला हाकलून लावायला आणि तू उलट त्याच्यासाठी जेवण घेऊन आलीस. अगं, जर तू तुझ्या वाट्याच्या पोळ्या या म्हाताऱ्या माणसाला दिल्या तर तुला संध्याकाळपर्यंत काहीच खायला मिळणार नाही. लक्षात ठेव, ही पोळी तू स्वतः खा किंवा त्याला दे, पण तुला आता संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही. सोनालीने कमलेचं बोलणं दुर्लक्षित केलं आणि ती बाबांना म्हणाली, बाबाजी, तुम्ही हे अन्न खा, मला आता भूक नाही. ते वृद्ध बाबा त्या पोळ्या खातात. जेवण झाल्यानंतर ते कमलाला म्हणाले, बाई, आम्ही तुला एक भविष्य सांगतो. तुझी ही मुलगी सोनाली खूप प्रामाणिक आणि मनाने चांगली आहे, म्हणून तिचं भविष्य खूप अद्भुत आहे. पुढे जाऊन हिचं लग्न या राजाच्या राजासोबत होईल आणि ही या राज्याची राणी बनेल. असं सांगून ते बाबा तिथून निघून गेले. हे ऐकून कमला मनातच विचार करू लागली, अरे देवा, हे कसं शक्य आहे. या राजाची राणी तर माझी मुलगी किरणच व्हायला हवी, पण ही सोनाली कशी काय राणी बनेल. मी असं अजिबात होऊ देणार नाही. तिचं लग्न मी एखाद्या खूप गरीब घरात करून टाकीन आणि माझ्या किरणचं लग्न एखाद्या श्रीमंत घरात लावीन. मग पाहतेच ही सोनाली कशी राणी बनते ते. काहीही करून मला एखादी युक्ती आखावीच लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कमला आपल्या पतीला म्हणाली, अहो ऐका ना, आता सोनाली मोठी झाली आहे. काहीही करून तिचं लग्न करून टाका. मी एक मुलगा पाहिला आहे, तो खूप गरीब आहे, पण तिच्यासाठी योग्य आहे. आपल्याकडे इतके पैसे नाहीत की तिचं लग्न एखाद्या श्रीमंत घरात करता येईल. आपली मुलगी किरण सुद्धा आता लग्नाच्या वयाची झाली आहे. जर आपण आधी सोनालीचं लग्न केलं नाही तर नंतर योग्य मुलगा मिळणं कठीण होईल. म्हणून लवकरच तिचं लग्न करून टाकूया. अगं कमला,
आपण काहीही करून आपल्या मुलींचं लग्न चांगल्या घरातच करू. माझ्याकडे पैसे नसले तरी आपण आपलं शेत तारण ठेवू, पण सोनालीचं लग्न चांगल्या ठिकाणीच करू. अहो, तुम्ही काय बोलताय? आपली दुसरी मुलगी किरणही आहे ना, तिचं लग्नही करायचं आहे. मग तिच्यासाठी पैसे कुठून आणणार? त्यासाठी पैसे साठवून ठेवा. तो गरीब मुलगा चांगलाच आहे आणि त्याने स्वतःच सांगितलं आहे की त्याला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. ठीक आहे, जसं तू म्हणतेस तसंच करूया. काही दिवसांनी कमलाने आपली सावत्र मुलगी सोनालीचं लग्न एका अतिशय गरीब शेतकरी मुलगा आकाश याच्याशी लावून दिलं. आकाश सोनालीला आपल्या घरी घेऊन आला आणि तिला म्हणाला, सोनाली, तू असं कर, आम्ही खूप गरीब आहोत. तुला 2 वेळचं अन्न सुद्धा देऊ शकणार नाही. तू दुसऱ्या ठिकाणी लग्न करून घे. अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्ही माझे पती आहात. माझं लग्न तुमच्याशी झालं आहे. आता तुमच्याशिवाय मी कुणाकडे पाहू शकत नाही. आणि पुन्हा असं कधीही बोलू नका. मी आयुष्यभर तुमच्या सोबतच राहीन. तुम्ही कितीही गरीब असलात तरी तुम्ही माझे पती आहात. अगं, पण तुझ्या घरच्यांनी माझ्यासारख्या माणसाशी तुझं लग्न का लावलं? मी तर एक गरीब आणि आळशी माणूस आहे. मी काही कामही करत नाही. अहो, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. कदाचित पुढे काहीतरी चांगलं घडेल. आणि माझी सावत्र आई आहे. तिला माझं सुख कधीच आवडत नाही. म्हणूनच तिने माझं लग्न तुमच्याशी केलं. आता काहीही झालं तरी माझं लग्न तुमच्याशी झालं आहे. त्यामुळे तुम्हीच माझे देव आहात. मी तुमच्या सोबतच राहीन. मला अन्न मिळो वा ना मिळो. त्याच दरम्यान कमला आपल्या घरी बसलेली होती. ती खूप आनंदात होती आणि आपली मुलगी किरणशी बोलत होती. किरण, बघितलंस ना, तो भिकारी कसा सांगत होता की सोनालीचं लग्न या राजाच्या राजाशी होणार. अरे, कधी या भिकाऱ्यांच्या आशीर्वादाला काही किंमत असते का? पाहिलंस माझं डोकं कसं चालतं. मी तिचं लग्न त्या गरीब मुलाशी लावून दिलं. आता आयुष्यभर रडत बसेल ती. हो आई, मीही तेच विचार करत होते. तू असताना सोनालीचं लग्न राजाशी कसं काय होईल? माझंच लग्न एखाद्या श्रीमंत घरात व्हायला हवं. तिची काय लायकी आहे? हो, बरोबर बोललीस. मी आधीच तिचं लग्न गरीब घरात करून टाकलं आहे. आता बघ, सोनालीला 2 वेळचं अन्न सुद्धा मिळत नसेल. आली होती मोठी या राजाची राणी बनायला. आता राणी तर माझीच मुलगी किरण बनेल. आणि हो, आज तुझ्या बाबांना येऊ दे. आजच तुझं लग्न या शहरातील एखाद्या श्रीमंत सेठाशी लावून देईल. माझी मुलगी राणी सारखीच राहीन. थोड्याच वेळात गजानन काम करून घरी आला. तेव्हा कमला म्हणाली, अहो ऐका ना, आपली मुलगी किरण आता मोठी झाली आहे. तिच्यासाठी एखादं चांगलं श्रीमंत घर बघा. मुलगा पैशाने श्रीमंत असावा, म्हणजे माझी मुलगी तिथे राणी सारखी राहील. तिला काही कमी पडायला नको. हो भाग्यवान, पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत. एवढ्या मोठ्या घरात लग्न कसं करणार आपण? अहो, असं करा, आपल्याला आता संपत्तीची काय गरज आहे? आपलं जे काही शेत आहे ते तारण ठेवा आणि पैसे उधार घ्या. आपण 2 वेळचं अन्न कसं बसं मिळवू, पण माझ्या मुलीला तरी चांगलं घर मिळालं पाहिजे. हे ऐकून गजाननने किरणचं लग्न शहरातील श्रीमंत सेठ करोडीमल याच्याशी ठरवलं आणि काही दिवसांनी किरणचं लग्न करोडीमल सेठ सोबत पार पडलं. हळूहळू वेळ पुढे सरकत होता, पण किरण खूपच अहंकारी आणि लोभी असल्यामुळे ती आपल्या नोकरांकडून खूप काम करून घेत असे. त्याच दरम्यान काळ जसजसा पुढे गेला तसतसा सोनालीच्या घरी एक गोंडस मुलाचा जन्म झाला. एके दिवशी सोनाली आपला पती आकाशला म्हणाली, अहो ऐका ना, आपण गरीब आहोत, झोपडीत राहतो, पण आपल्या मुलाला कधीही दुःखी पाहू शकत नाही. त्याला 2 वेळचं अन्न नक्की मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत करावी लागली तरी चालेल. हो सोनाली, तू बरोबर बोलतेस. आपण भुकेले राहू, पण आपल्या मुलाला कधीही उपाशी ठेवणार नाही.
आता आपण जंगलातून लाकूड कापून बाजारात विकूया, पण आपल्या मुलाला उपाशी ठेवणार नाही. हो, अगदी बरोबर. मीही या गावात काहीतरी काम शोधते. आपण आपल्या मुलाला उपाशी झोपू देणार नाही. काहीही करून मी काम मिळवते. असं म्हणत आकाश जंगलाकडे निघून गेला आणि इथे सोनाली गावात काम शोधू लागली. थोड्या वेळाने ती एका दुकानाजवळ पोहोचली आणि दुकानदाराला विनंती करू लागली. दादा, माझी एक विनंती आहे. मला तुमच्याकडे कामावर ठेवा. मी गावात अनेक ठिकाणी काम शोधायचा प्रयत्न केला, पण कुणीही मला काम दिलं नाही. दादा, तुम्ही मला जे काही छोटं मोठं काम द्याल ते मी करीन. फक्त मला 2 वेळचं अन्न द्या. हे बघ बहीण, आम्ही तुला कामावर ठेवू शकलो असतो, पण आधीच माझ्याकडे 2 माणसं कामाला आहेत. त्यामुळे सध्या तुला काम देऊ शकत नाही. अशा प्रकारे सोनाली अनेक दुकानदाराकडे काम शोधत फिरली, पण तिला कुठेही काम मिळालं नाही. शेवटी ती थकून एका झाडाखाली बसली आणि मनातच विचार करू लागली. काहीही करावं लागलं तरी आपण आपल्या मुलासाठी सगळं करू. आणि हो, मी ऐकलं आहे की माझ्या धाकट्या बहिणी किरणचं लग्न एका खूप श्रीमंत सेठ करोडीमल यांच्याशी झालं आहे. कदाचित तिच्या घरी मला काही काम मिळेल. असं ठरवून ती किरणच्या घरी गेली. काही वेळाने सोनाली किरण समोर उभी राहून म्हणाली, किरण ताई, मला काहीतरी काम दे. माझ्या घरी मुलाचा जन्म झाला आहे, त्यामुळे आम्हाला नाही वाटत की तो उपाशी राहावा. तुमच्या घरी काही काम असेल तर मला द्या. मला फक्त 2 वेळचं अन्न मिळालं तरी पुरेसं आहे. मी तुमच्या घरी मन लावून काम करीन. सोनालीचं हे बोलणं ऐकून किरण मनातच विचार करू लागली. चालेल, मोफतची नोकरानी मिळाली. हिला फक्त खायला हवं आहे. पैसे द्यायची गरजच नाही. आजकाल कोण फक्त अन्नावर काम करतं. घरात उरलेलं कोणी न खाणारं अन्न हिला देत जाईल. असं मनात ठरवून किरण बाहेरून मात्र बहाणा करत म्हणाली, सोनाली, माझ्याकडे आधीच बरेच नोकर आहेत, त्यामुळे फारसं काम नाही. पण तू इतकी विनंती करते आहेस तर तुला कामावर ठेवते. पण लक्षात ठेव, तुला फक्त 2 वेळचं अन्न मिळेल, त्यापेक्षा काहीही मिळणार नाही. किरण ताई, तुमचे खूप खूप आभार. मला जास्त काही नको. फक्त 2 वेळचं अन्न मिळालं तरी पुरेसं आहे. अगं, ठीक आहे. मग उद्यापासून कामाला लाग. आणि हो, वेळेवर ये हा. मला अजिबात आवडत नाही की नोकर उशिरा येतात. ठीक आहे मालकीनबाई, मी उद्या वेळेवर येईन. तुम्हाला तक्रारीची एकही संधी देणार नाही. संध्याकाळी सोनाली आणि आकाश घरी परत आले. तेव्हा सोनाली आकाशला म्हणाली, अहो ऐका, शेजारच्या शहरातील सगळ्यात श्रीमंत सेठ करोडीमल यांच्याशी माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे. त्यांच्या घरी मला काम मिळालं आहे, त्यामुळे आता मला रोज वेळेवर तिथे कामाला जावं लागेल. म्हणून मला सकाळी लवकर उठावं लागेल. अगं, ठीक आहे. मीही आता जंगलातून लवकर लाकूड आणायला जाईन, म्हणजे आपला मुलगा उपाशी राहणार नाही. तू काळजी करू नकोस भाग्यवान. सगळं लवकरच ठीक होईल. अहो, आता सगळं ठीक होईल. चला आता झोपूया. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. हो हो, चल चल. असं म्हणून दोघेही थोडंसं खाऊन पिऊन झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होतात. सोनाली कामावर जाण्यासाठी तयार झाली. जाताना ती आपल्या लहान मुलाला म्हणाली, बाळा आर्यन, तू बाहेर जाऊ नकोस. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ आणि तुझ्यासाठी चांगलं खायला आणू. आणि तू घरी एकटाच आहेस म्हणून घाबरू नकोस. हो आई, मी कुठेही जाणार नाही आणि घाबरणारही नाही. तुम्ही लवकर या, मी तुमची वाट पाहीन. सोनालीला आपल्या छोट्या मुलाला सोडून कामाला जायचं नव्हतं, पण गरिबीमुळे तिला जावंच लागलं. तिचा मुलगा तिच्याकडे पाहत दारात उभा राहिला. सोनाली किरणच्या घरी पोहोचली. अगं, आलीस का? चल पटकन सगळं काम उरक. आधी भांडी घास, मग घर झाडून पुसून घे. आणि हो, नंतर माझ्यासाठी छान गरम समोसे बनव. आज समोसे खायची खूप इच्छा आहे.
लवकर सगळं काम पूर्ण कर. हो ताई, मी लगेच सगळं काम करून समोसे बनवते. असं म्हणून सोनाली भांडी घासायला लागली. त्यानंतर तिने घर झाडलं पुसलं आणि मग स्वयंपाकघरात जाऊन समोसे बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सोनालीने समोसे तयार करून ठेवले. तिने किरणला हाक मारली. अगं किरण ताई, समोसे तयार झाले आहेत, या आणि खाऊन घ्या. अरे वा सोनाली, तू तर खूप छान समोसे बनवलेस. आज तर समोसे खाऊन मज्जाच येणार. असं म्हणत किरण समोसे खायला लागली. समोसे खाऊन झाल्यावर ती सोनालीला म्हणाली, अगं थांब जरा, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. तू ते तुझ्या मुलासाठीही घेऊन जा. असं म्हणून किरण आत गेली. इकडे सोनाली मनात विचार करू लागली. कदाचित आज आपल्यालाही गरमागरम समोसे खायला मिळतील. कित्येक दिवसांपासून आपल्याला चांगलं अन्न मिळालेलं नाही. आज माझा मुलगा समोसे पाहून खूप आनंदी होईल. मी माझ्या मुलाला आनंदाने खाताना पाहीन. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. तेवढ्यात किरण हातात एक गाठोडं घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, सोनाली, हे घे, कालचा उरलेला भात आहे. ते घरी घेऊन जा आणि गरम करून खा. कारण हे बासी भात आमच्या घरात कोणीही खाणार नाही. हे ऐकून सोनाली काहीही न बोलता ते बासी भात घेऊन घरी परतली. घरी पोहोचताच तिचा मुलगा आर्यन आनंदाने म्हणाला, आई, आज तू नक्की चांगलं जेवण आणलं असशील ना. लवकर दे, मला खूप भूक लागली आहे. हे ऐकताच सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या मुलाकडे पाहून ती खूप दुःखी झाली. ती मनातच विचार करू लागली, अरे देवा, माझ्याकडे जर चांगलं अन्न असतं तर मी माझ्या मुलाला पोटभर खाऊ घातलं असतं. पण आज त्याला हे बासी भातच खाऊ घालावे लागणार. कदाचित उद्या माझी बहीण मला चांगलं अन्न देईल. असं म्हणून सोनालीने ते बासी भात गरम केले आणि आपल्या मुलाला खाऊ घातले. बाळा, काळजी करू नकोस. उद्या मी तुझ्यासाठी याहूनही चांगलं जेवण घेऊन येईन. मग यानंतर सगळे जेवून झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच सोनाली आपल्या मुलाला म्हणाली, बाळा आर्यन, तुझ्यासाठी मी भात ठेवला आहे. तुला भूक लागली तर तो खाऊन घे. पण बाहेर कुठेही जाऊ नकोस, घरातच राहा. ठीक आहे आई, मी बाहेर जाणार नाही. पण आज जरा लवकर ये बर का. काल तुम्ही खूप उशिरा आलात. ठीक आहे बाळा, आज मी लवकर येईन आणि तुझ्यासाठी छान छान जेवणही घेऊन येईन. असं म्हणत सोनाली कामावर निघून गेली आणि थोड्याच वेळात किरणच्या घरी पोहोचली. किरण तिला म्हणाली, अगं सोनाली, आज मला खीर खायची खूप इच्छा झाली आहे. तू असं कर, आधी झाडलोट आणि पुसून घे, मग आमच्यासाठी छान खीर बनव. त्यानंतर सोनाली घरातील सगळी कामं करू लागली. झाडलोट पुसणे, भांडी धुणे आणि मग स्वयंपाकघरात जाऊन खीर बनवू लागली. तिने इतकी छान खीर बनवली की तिचा सुगंध संपूर्ण घरात दरवळू लागला. हे पाहून सोनाली मनातच विचार करू लागली, कदाचित आज किरण ताई मला खीर खायला देईल. कित्येक दिवस झाले आम्ही खीर खाल्ली नाही. जर मला खीर मिळाली तर थोडी माझ्या मुलासाठीही घेऊन जाईन. त्याला खीर खूप आवडते. आज नक्कीच ताई मला खीर देईल. माझा मुलगा खूप आनंदी होईल. तेवढ्यात किरण तिथे आली आणि म्हणाली, अगं सोनाली, लवकर माझ्यासाठी जेवण वाढ. आज खीर पाहून माझ्यापासून थांबत नाहीये. सोनालीने लगेच किरणसाठी जेवण वाढले. जेवण झाल्यानंतर किरण सोनालीला म्हणाली, अगं थांब जरा सोनाली, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. असं म्हणून ती आत गेली. इकडे सोनाली मनात विचार करू लागली, मला वाटतं आज ताई मला खीर नक्की देईल. आज माझा मुलगा खूप आनंदी होईल. माझ्यासाठी नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या मुलासाठी थोडी तरी खीर नक्की देईल. कारण मी कामाच्या बदल्यात पैसे थोडेच घेते. मी फक्त अन्नच मागते, म्हणून आज ताई मला खीर नक्की देईल. सोनाली असे विचार करत असतानाच किरण हातात एक गाठोडं घेऊन आली आणि ते सोनालीला देत म्हणाली,
सोनाली, हे घे, कालचे उरलेले बासी समोसे आहेत. काल थोडे जास्तच बनले होते म्हणून उरले. आमच्या घरात कोणीही बासी समोसे खात नाही, म्हणून तुझ्यासाठी हे अगदी योग्य आहेत. तू आणि तुझ्या घरचे खा. तुझं नशीब समज की तुला हे समोसे खायला मिळत आहेत, नाहीतर कुठे तुझ्या नशिबात असे समोसे होते. आज माझ्यामुळेच तुम्ही हे खाणार आहात. हे ऐकून सोनालीच्या मनाला खूप वेदना झाल्या, पण ती काहीच बोलू शकली नाही. सोनाली रडत रडत एका झाडाखाली जाऊन बसली आणि मनातच विचार करू लागली. हे देवा, तू माझ्याबरोबर असं का केलंस? मी इतकी गरीब का आहे? मी माझ्या मुलाला चांगलं अन्नसुद्धा खाऊ घालू शकत नाही. माझ्या बहिणीला तू श्रीमंत केलंस आणि मला 2 वेळचं चांगलं अन्नसुद्धा दिलं नाहीस. आम्ही भुकेले राहू, पण माझ्या मुलाला तरी चांगलं अन्न मिळू दे. मी तुझ्याकडे हात जोडून प्रार्थना करते. आज तरी मला हे बासी समोसेच त्याला द्यावे लागतील. पण मला भीती वाटते, हे बासी अन्न खाऊन त्याची तब्येत बिघडू नये. तेवढ्या तिथे तेच बाबा आले, ज्यांना काही दिवसांपूर्वी सोनालीने पोळी खाऊ घातली होती. काय झालं मुली? तू का रडत आहेस? अशी एकटी या झाडाखाली का बसली आहेस? खूप चिंतेत दिसतेस. सांग, तुझ्यासोबत काय घडलं आहे? सोनालीने रडत रडत सगळी हकीकत बाबांना सांगितली. मुली, काळजी करू नकोस. एक काम कर, उद्या तुझ्या नवऱ्याला घेऊन त्या जुन्या शिव मंदिरात जा. तिथे गेल्यावर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असं म्हणत बाबांनी सोनालीला आशीर्वाद दिला आणि ते तिथून निघून गेले. सोनाली घरी जाऊन सगळं आकाशला सांगते. तिने आणलेले समोसे खाऊन तिघेही झोपतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशची तब्येत खूपच बिघडते. त्यांच्याजवळ इतके पैसे नसतात की त्याला डॉक्टरकडे घेऊन जाता येईल. तेव्हा सोनालीला बाबांचे शब्द आठवतात. ती आकाशला म्हणते, अहो, ऐका ना, बाबांनी सांगितलं होतं ना, त्या मंदिरात गेल्यावर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. चला, आपण तिथे जाऊया. कदाचित तिथे गेल्यावर सगळं ठीक होईल आणि तुमची तब्येतही सुधारेल. हो सोनाली, चल जाऊया. सोनाली, आकाश आणि त्यांचा लहान मुलगा आर्यन तिघेही त्या जुन्या मोडकळीस आलेल्या शिव मंदिराकडे निघतात. थोड्या वेळाने ते मंदिराजवळ पोहोचतात. आर्यन बाळा, तू इथेच बाबांसोबत थांब. मी आज जाऊन देवाकडे प्रार्थना करून येते. असं म्हणून सोनाली मंदिरात जाते. आज जाऊन ती आपल्या दुःखाने भरून रडू लागते आणि देवाला म्हणते, हे देवा, आम्ही इतके गरीब आहोत. माझी बहीण मला रोज बासी अन्न देते. त्या बासी अन्नामुळेच माझ्या नवऱ्याची तब्येत खूप बिघडली आहे. हे सगळं आमच्या गरिबीमुळेच झालं आहे. तिचं दुःख ऐकून मंदिरात एक विलक्षण प्रकाश पसरतो. हे देवा, माझ्या नवऱ्याच्या आजाराला मी तुम्हाला जबाबदार धरते. जर तुम्ही आम्हाला गरिबी दिली नसती तर आज माझा नवरा आजारी पडला असता का? आम्ही चांगलं अन्न खाल्लं असतं आणि आपल्या मुलाचं नीट संगोपन केलं असतं. हे ऐकून मंदिरातील शिवदेव म्हणाले, लेकी, तू काळजी करू नकोस. देव तुझी परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत यशस्वी झाली आहेस. थोड्या काळानंतर तुझं भविष्य उज्ज्वल होईल. हे ऐकून सोनाली बाहेर येते आणि आकाश व आर्यन सोबत मंदिराबाहेर बसते. तोपर्यंत संध्याकाळ होते, म्हणून तिघेही तिथेच झोपतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रपूर नावाच्या राज्यात एक मोठी घटना घडलेली असते. त्या राज्याचा राजा मरण पावलेला असतो. त्या राज्यात एक परंपरा होती, जर राजा मरण पावला आणि त्याला पुत्र नसेल तर सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत राज्यातील सर्वात जुन्या मंदिराजवळ जो व्यक्ती सापडेल त्यालाच नवा राजा घोषित केला जातो. मंत्री सैनिकांना म्हणाले, सैनिकांनो, चला, सूर्योदयाच्या पहिल्या किरणासोबत त्या जुन्या मंदिराजवळ जो कोणी दिसेल त्यालाच आपण राजा घोषित करू. ही आपल्या राज्याची परंपरा आहे. असं म्हणून मंत्री आणि सैनिक त्या मंदिराकडे निघाले. ते मंदिराजवळ पोहोचतात, जिथे सोनाली, आकाश आणि आर्यन तिघेही बसलेले असतात. सैनिक त्यांना पकडतात.
हे पाहून सोनाली घाबरून म्हणते, अहो, तुम्ही कोण आहात? आम्हाला का पकडत आहात? आम्ही काहीच चूक केलेली नाही. आम्हाला सोडा. आमच्यावर कृपा करा. माझा नवरा आधीच आजारी आहे. आम्ही तर इथे फक्त 2 घास अन्नासाठी आलो होतो. तुम्ही शांतपणे ऐका. आम्ही या राज्याचे मंत्री आहोत. या राज्याचे महाराज आता हयात नाहीत आणि त्यांना कोणताही वारस नाही. त्यामुळे या राज्याच्या परंपरेनुसार आम्ही तुमच्या पतीला राजा बनवणार आहोत. तुम्ही आमच्याशी असा विनोद का करत आहात? आम्ही इतके गरीब आहोत म्हणून का आम्हाला थट्टेसाठी निवडलं? किमान माझ्या नवऱ्यावर तरी दया करा. तो आधीच आजारी आहे. मंत्री त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांगतात आणि मग तिघांनाही राजवाड्यात घेऊन जातात. ते राजवाड्यात पोहोचल्यानंतर आकाशला राज सिंहासनावर बसवून त्याला राजा घोषित केलं जातं आणि सोनालीला त्या राज्याची राणी बनवलं जातं. आकाश मोठ्या शहाणपणाने आणि न्यायाने राज्यकारभार सांभाळू लागतो. हळूहळू वेळ पुढे सरकतो आणि संपूर्ण राज्यात सुख, शांतता आणि समाधान पसरतं. त्याच दरम्यान एके दिवशी किरण आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो, माझी बहीण सोनाली आता कामावर येतच नाही. काय झालं असेल? अगं, तुला काहीच माहिती नाही का? तुझी बहीण सोनाली आता या राज्याची राणी झाली आहे आणि तिचा नवरा आकाश राजा झाला आहे. त्यामुळे ती आता तुझ्या घरी कामाला येणार नाही. अहो, असं कसं होऊ शकतं? ती तर खूप गरीब होती. माझ्या आईने तिचं लग्नही एका गरीब घरात लावलं होतं. तो तर काही कामही करत नव्हता. मग तो राजा कसा झाला? आता मीच जाऊन सगळं समजून घेते. असं म्हणून किरण घराबाहेर पडली आणि काही बायकांकडे चौकशी करू लागली. तेव्हा एक बाई तिला म्हणाली, अगं किरण ताई, आता सोनाली काम करायला येणार नाही. तुला माहित नाही का? सोनाली आता या राज्याची राणी झाली आहे आणि तिचा नवरा आकाश आता राजा झाला आहे. हे ऐकून किरण घरी परत आली आणि आपल्या पतीला म्हणाली, अहो, सोनाली खरंच राणी झाली आहे. असं कसं शक्य आहे? या राज्याची राणी तर मला व्हायला हवं होतं. ती राज्य कसं चालवणार? अगं किरण, तू काय एवढी काळजी करतेस? आपल्याकडे पैशांची काही कमी आहे का? आपण स्वतःही मोठे जमीनदार आहोत. आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. तुला कसलीच अडचण नाही. नोकर चाकर सगळं काम करतात. अहो नाही, सोनाली माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत कशी होऊ शकते? ती तर आता राणी झाली आहे, पण राणी तर मी व्हायला हवं होतं. अगं, तुला आनंद व्हायला हवा की तुझी बहीण राणी झाली आहे. पण मी सांगतो, लोभ कधीही चांगला नसतो. जास्त लोभ माणसाला नुकसानच करतो. अहो, मला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. या राज्याची राणी मीच बनेन. काहीही करावं लागलं तरी माझ्यापेक्षा ती सोनाली कशी काय श्रीमंत होऊ शकते? मला काहीतरी करावंच लागेल. मी तिला असं श्रीमंत होताना पाहू शकत नाही. असं म्हणत किरण थेट राजवाड्याकडे निघाली. काही वेळातच ती राजवाड्यात पोहोचली. सैनिकांना आपली ओळख सांगून ती थेट सोनाली समोर गेली. अगं किरण ताई, या ना. किती दिवसांनी भेट झाली. मी तर तुझी खूप आठवण काढत होते. अगं हो सोनाली, तू तर आता राणी झाली आहेस म्हणूनच मी तुला भेटायला आले. मलाही तुझी खूप आठवण येत होती म्हणून आज ठरवलं की तुला भेटून यावं. खूप छान केलंस ताई. सांग ना, आपले आई वडील कसे आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. मीही विचार करत होते की त्यांना भेटायला जावं, पण वेळच मिळत नव्हता. बरं झालं तू आलीस. आता आपण दोघी मिळून त्यांना सरप्राईज देऊया. अगं सोनाली, आपल्या आई वडिलांना जाऊन खूप वर्ष झाली. ते आता या जगात नाहीत. त्यामुळे आता आपल्यालाच आपलं नातं जपावं लागेल. किरण ताई, तू काळजी करू नकोस. मी तुझी मोठी बहीण आहे. तुला कधीही काही अडचण आली तर मला नक्की सांग. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहीन. हे ऐकून किरण मनातच विचार करू लागली.
अडचण तर मला तुझ्यामुळेच आहे सोनाली. तू राणी कशी काय झालीस? या राज्याची राणी तर मी व्हायला हवं होतं. आता मला कसंही करून हे जाणून घ्यायचं आहे की तू राणी कशी बनलीस. अगं सोनाली ताई, तू अचानक राणी कशी झालीस? तू तर खूप गरीब होतीस ना. सांग ना, तुझ्यासोबत काय घडलं? अगं किरण ताई, त्या दिवशी मी समोसे घेऊन घरी जात होते तेव्हा मला तेच बाबा भेटले. त्यांनी मला त्या जुन्या मंदिरात जायला सांगितलं. मी तिथे जाऊन देवासमोर माझी सगळी दुःख मांडली आणि त्यानंतर माझं नशीबच बदललं. अरे वा, खूप छान झालं ताई. तू राणी झालीस हे ऐकून मलाही खूप आनंद झाला. ताई, आता संध्याकाळ झाली आहे. मी आता घरी जाते. उरलेला गप्पा आपण उद्या करू. असं म्हणून किरण तिथून निघाली आणि थोड्याच वेळात आपल्या घरी पोहोचली. घरी गेल्यावर ती आपल्या पती करोडी मल्ला म्हणाली, अहो ऐका ना, आता मला सगळं कळलं आहे. माझी बहीण सोनाली राणी कशी बनली. आता तुम्ही बघाच मी कशी राणी बनते ते. मला सोनालीला पुन्हा गरीब झालेलं पाहायचं आहे. ती आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत कशी काय होऊ शकते. अगं किरण, तू एवढा लोभ का करतेस? जास्त लोभ कधीच चांगला नसतो. ती तुझी स्वतःची बहीण आहे, मग तिच्यावर का जळतेस? लक्षात ठेव, लोभ केल्याने आपल्याकडचंही हातातून जाऊ शकतं. अहो नाही, तुम्हाला काही कळत नाही. असं काहीही होणार नाही. ती आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. मला तिला कमी दाखवायचं आहे. त्यामुळे तुम्ही शांत बसा आणि फक्त बघत राहा मी कशी तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते ते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी किरण पुन्हा सोनालीकडे आली आणि म्हणाली, सोनाली ताई, मला तुझी मदत हवी आहे. मला तुझ्या राजवाड्यात कामावर ठेव. माझ्याकडे आता एकही पैसा उरलेला नाही. माझ्या नवऱ्याला व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मी तुझ्याकडे काम मागायला आले आहे. आमच्याकडे खायलाही काही उरलेलं नाही. अगं किरण ताई, तुला काम करण्याची काय गरज आहे? मी तुला असेच पैसे देते. तू माझी बहीण आहेस. मी तुझ्याकडून काम कसं करून घेऊ? तुला जे काही हवं असेल ते मला सांग. असं म्हणत सोनालीने तिला पैशांची एक पोटली दिली आणि म्हणाली, ही पोटली घे. तुला काही गरज पडली तर मला नक्की सांग. ठीक आहे ताई, तुमचे खूप खूप आभार. तुमचा हा उपकार मी कधीच विसरणार नाही. पण हे सगळं किरणने एक युक्ती म्हणून केलं होतं. ती पैशांची पोटली घेऊन घरी आली आणि आपल्या पतीला म्हणाली, पाहिलत ना, मी कशी पैशांची पोटली घेऊन आले. आता मी या पोटलीत माती भरून त्या जुन्या मंदिरात जाईन आणि तुम्हीही माझ्या सोबत या. बघा आता आपण सोनालीपेक्षा कसे जास्त श्रीमंत होतो ते. किरणने पैशांच्या पोटलीत माती भरली आणि आपल्या पतीला घेऊन त्या जुन्या मंदिरात पोहोचली. तिने आपल्या पतीला मंदिराबाहेर उभं केलं आणि स्वतः एकटीच आत गेली. मंदिरात जाऊन तिने हात जोडले आणि देवाला म्हणू लागली, हे देवा, आम्ही खूप गरीब आहोत. माझा नवरा आजारी आहे. तू आम्हाला गरीब का केलंस? मी माझ्या बहिणीकडे पैसे मागायला गेले तर तिने मला पोटलीत माती भरून दिली. माझ्याबरोबरच असं का होतं? हे ऐकून देव रागाने म्हणाले, अगं मूर्ख स्त्री, तू खोटं बोलतेस. तुझी बहीण सोनाली मनाने खूप चांगली होती, पण तुझ्या मनात मात्र लोभ भरलेला आहे. तुझी बहीण खरोखरच गरीब होती, पण तू लोभी आहेस. म्हणून मी तुला शाप देतो. तू गरीब होशील. तुझी सगळी संपत्ती नाहीशी होईल आणि तुझा नवरा आजारी पडेल. हे ऐकताच किरण घाबरली आणि लगेच बाहेर धावत आली. ती बाहेर येऊन पाहते तर तिचा नवरा खरंच आजारी पडलेला असतो. अहो, तुम्हाला काय झालं? अचानक असे आजारी कसे पडलात? अगं काय सांगू किरण, जशी तू आत गेलीस तशी माझी तब्येत बिघडली. अहो चला, आपण लगेच घरी जाऊया. तुमची तब्येत खूप खराब दिसते. मग दोघेही घरी परतले, पण घरी येऊन पाहतात तर त्यांची सगळी संपत्ती, सोने दागिने, पैसा सगळं काही गायब झालेलं असतं.
त्यांचा मोठा वाडा आता एका मोडकळीस आलेल्या झोपडीत बदललेला असतो. हे पाहून किरणला आपली चूक कळते. तिला समजतं की लोभ करणे कधीच चांगलं नसतं. जो इतरांसाठी वाईट विचार करतो त्याच्यासोबतही शेवटी वाईटच घडतं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. देवाच्या घरात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. देव जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. त्यामुळे आयुष्यात कधीही लोभ करू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.